आता दिसतंय? हो, दिसत आहे. दिसत आहे ना? हा. काय झालं आहे की ही पीडीएफ झाली आणि वर्ड फाईल मध्ये शब्द आपले गडबड झाली आहे इथे. अच्छा. हा. पीपीटी जी होती ना, तिचं जे आहे वर्ड फाईल मध्ये झाली कन्वर्ट. त्याच्यामुळे त्याचे शब्द सगळे आपले बरेचसे इकडच्या तिकडं झालेले आहेत. तर पीपीटी करण्याचा प्रयत्न केला. आपण त्या दिवशी इथपर्यंत शिकलो होतो है ना? स्वर, व्यंजन, स्वरांचे कुठून जे आहे उच्चारण स्थान जे आहे. आता काल एकाने मला प्रश्न केला होता की हलंत पूर्णत कसे काय येतात वगैरे. त्यामुळे मग आता विचार केला की हे सांगावंच लागेल. तसे तर हे सध्या तुम्हाला आवश्यकता नव्हती, परंतु सांगते. हा, वर्णोच्चार स्थानम इच्छुयशानाम तालु. इथे अकुह विसर्जनीयानाम कंठः, ते कंठामधून निघणारे जे स्वर आहेत ते इथून स्वर हे आपले कंठामधून निघतात. त्यानंतर इच्छु यशानाम तालुहू म्हणजेच तालू हे इथे इथून आपले जे स्वर निघतात. त्यानंतर ऋतू रसानाम मूर्धा, मूर्धेमधून निघणारे स्वर, स्वर व्यंजन जे आहेत आपले मिक्स आहे त्याच्यामध्ये जे निघतात आहे. ऋतू रसानाम दंतहा, दातांमधून निघणारे स्वर आणि व्यंजन हे जे म्हणजे उपद्मानीय ओष्ठो, ओठांमधून निघणारे. एदैतो कंठतालु, ए ऐ, ओदौतो कंठोष्ठम, ओ औ वकारस्य दंतोष्ठम, व नासिकानु स्वारस्य आणि यमंगणानाम नासिकाच्य यमंगण. आता इथून तुम्ही लक्ष द्या बारकाईने थोडस. हे जे आहे आता हे शब्दांची सगळी गडबड झालेली आहे. सुबंत, सुबंतम आणि तिंगंतम. मला असं वाटतं हे पीपीटी दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये. सुबंतम आणि तिंगंतम हे जे आहेत दोन शब्दांचे हे आहेत प्रकार, ज्याच्यामध्ये अंत जे आहे बालकः, रामः वगैरे जे आहे हे कुठे कशामध्ये येतात? सुबंतम मध्ये. त्यानंतर तिंगंतम मध्ये पठती, गच्छती, लिखती, वदती वगैरे हे सगळं संस्कृतचं सगळं आता हे इकडच्या तिकडे शब्द झाले आहेत. हा, हे जे आहेत आपल्यासाठी आता ही पुन्हा हा क्लास आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे रेकॉर्डिंग बंदच ठेवते मी, तोंडी सांगते तुम्हाला. स्टॉप करते कारण पीपीटी काही व्यवस्थित दिसत नाहीये. बस. हा, हे बघा याच्यामध्ये जे आहे परस्मै पदी म्हणजे लट लकार मध्ये जे आहेत आणि आत्मळे पदी मध्ये जे कुठलेच आहेत ते तुम्हाला दिसतील. तर पठती, लिखती वगैरे हे जे आहे ते सुबंत मध्ये. हा, तर त्याच्यामध्ये तस, आता हे उलटेच उलटे झाले आहेत. तस इथे द्वमप नाही आहे, हे चुकीचं झालेलं आहे. हा, हे तर आताम हे बरोबर आहे. इथे ठास, आथाम, ध्वम हे बरोबर आहे. तुम्हाला पुढचे शब्द फक्त हे इथून व्यवस्थित आहे. हा, नाही आता दाखवते. इथून व्यवस्थित, इथून व्यवस्थित आहे. आता आपलं हे गडबड नाही झालेली आहे. हा, बघा कतिविधाः शब्दाः सन्ति, द्विविधाः शब्दाः सन्ति. अजंत, अजंताः शब्दाः, हलंताः शब्दाः. म्हणजे शब्दांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अजंत आणि दुसरं हलंत.
अजंत शब्द म्हणजेच बालक, हरी, साधू, कर्तृ, नदी, देवी, सखी, पुत्री, धेनू, तनू, वधू. म्हणजे अजंत म्हणजे काय? या शब्दाच्या शेवटी काय आहे? अ आहे. बालक, हरी, ई आहे, साधू, उ, है ना. हलंता हा शब्द हा, इथे पहा, इथे हलंत शब्द म्हणजे न ला हलंत केलेला आहे, ज्याला तुम्ही लंगडा पाय म्हणता. राजन, तपस्वीन, गुणीन, यशस्वीन, शक्तिमत, वाच, स्रज, सरित, परिषद आणि विद्युत. ही कुठली शब्द आहे? हलंत आहे. आणि वरची शब्द जी आहे अजंत. कतिविधा हा शब्द हा संती. किती प्रकारचे शब्द आपण आत्ताच पाहिलं? द्विविधा हा शब्द हा. कुठले? दोन प्रकारचे, अजंत आणि हलंत. मग अजंत मध्ये कोणते कोणते आहेत? तर अजंत पुल्लिंगी शब्द हा, अजंत स्त्रीलिंगी शब्द हा, अजंत नपुंसक लिंग शब्द हा. म्हणजे अजंत शब्दामध्ये किती प्रकार आहेत? 3. अजंत पुल्लिंगी शब्द हा, अजंत स्त्रीलिंगी शब्द हा, अजंत नपुंसक लिंगी शब्द. त्यानंतर हलंत शब्द. आता हे जे हलंत शब्द आहे यामध्ये सुद्धा काय? हलंत पुल्लिंगी शब्द हा, हलंत स्त्रीलिंगी शब्द हा, हलंत नपुंसक लिंगी शब्द. तर अजंत पुल्लिंगी शब्द हा पहा, बालक, हरी, साधू, कर्तृ, है ना. त्यामध्ये अजंत स्त्रीलिंगी शब्दामध्ये नदी, देवी, सखी, पुत्री, धेनू, तनू, वधू. म्हणजे नदी इकारांत शब्द आहे, नदी, देवी, सखी, पुत्री पर्यंत. त्यानंतर धेनू, तनू, वधू उकारांत शब्द आहे. अजंत नपुंसक लिंगी शब्द हा, अक्षी, अस्थि, वारी, मधु, वस्तू. ही काय? नपुंसक लिंगी. तर हलंत पुल्लिंगी शब्द राजन, तपस्वीन, गुणीन, यशस्वीन, शक्तिमत. हलंत स्त्रीलिंगी शब्द हा, वाच, स्रज, सरित, परिषद, विद्युत. हलंत नपुंसक लिंगी शब्द हा, चक्षुष, सद्म, दाम, महत, धनुष. उपपद विभक्ती. तर हे शब्द इकडच्या तिकडे झाल्यामुळे मी तुम्हाला हे काही वाचून दाखवत नाही. आता परितः, उभयतः, हे इथे शब्द आता आपले चेंज झाल्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवते. परितः, उभयतः, सह, नमः, रोचते. त्यानंतर वामतः, दक्षिणतः, उत्तर, अद्य, श्वः, परश्वः. आता हे इथे ही मिसप्रिंट झालेली आहे. हा काय म्हणू आपण त्याला, फॉन्टचा दोष झालेला आहे इथे, कारण ती पीपीटी वर्ड्स मध्ये टाकल्यामुळे इथे तो फॉन्ट घेतला नाही लॅपटॉपने. म्हणून परितः शब्द आहे हा इथे जो आहे. परितः योगे द्वितीया म्हणजे द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीमध्ये अनुस्वार लागतो. गुड, इथे गुळ जो आहे, गुळ, गुडम म्हणजे गुड, गुडम. यान, यानम. बालकः, बालकम. बालिका, बालिकाम. भगिनी, भगिनीम. यानम परितः जनाः सन्ति. हे गूढम परितः मुंग्यांना शब्द कुठला आहे तो? पिपीलिका. पिपलिकाः हा सन्ति. गूढम परितः पिपलिका, पिपलिकाः सन्ति. हे इथे सगळं मिसप्रिंट झालेलं आहे. उभयतः, इथे सुद्धा हे सगळे शब्द आपले हे झालेले आहेत. पण तरी सुद्धा काय, इथे मार्ग शब्द आहे. मार्ग, मार्गम. मित्र,
मित्रम. वाटिका वाटिका. अंगुली अंगुलीम. वाटिका उभयतः भवनानि सन्ति. सहयोगे तृतीया. सह. आता बालकः तृतीय विभक्ती होते बालकेन. बालकेन सह गच्छति. माता गच्छति. हम्म. इथे आपण जिथे पीपीटी व्यवस्थित आहे तिथनच घेऊया आता. हे संपले. ओके. दुसरी घेऊया. आपल्याला त्या दिवशी कुठला काळ घ्यायचा होता? भविष्यकाळ घ्यायचं होतं ना. भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. भूतकाळ भूतकाळ नाही नाही, भूतकाळ पण नाही. तो आत्मनेपदी घ्यायचं होतं ना, त्याची प्रॅक्टिस घ्यायची होती ना तिसरा पाठ. आत्मनेपदीची. हा हा तिसरा पाठ. हा, लटलकार पण आत्मनेपदीचं घ्यायचं होतं. वंदते वंदते वंदनते आहे ना, हा हे घ्यायचं होतं ना. हो. तिसरा पाठ. हे घ्यायचं. आणि इथे लॅपटॉपला काही कळायला मार्ग नाही. सेटिंग नाव असिस्टंट. पीपीटी दिसते का? नाही. नाही. नाही ना. इथे हे काय होतंय? ओके. आता दिसते? हा, दिसत आहे. हम्म. आता ही क्लिअर आहे. ही पण पीडीएफच्या स्वरूपात आली आहे. आपण हे पाहिलं होतं. वर्ण प्रकार किती आहेत? स्वर 21, व्यंजन आपले 33, अयोगवाह आहे 4 आणि यमहा 4.
हे सगळं त्या दिवशी आपण पाहिलं होतं. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, व्यंजन, अंतस्थ किती आहे आणि पुष्पवर्ण किती आहेत हे पाहिलं होतं आपण हं. पुढे जाऊया आता. महेश्वर सूत्र सुद्धा आपण पाहिली होती त्या दिवशी. हा, आपल्याला इथून हवाय. आपला पत्राचार प्रवेश मध्ये जे आहे ते आपल्याला आत्मनेपदी त्या दिवशी पाहिलं होतं ना. वंदते, वंदेते, वंदनते. कोणीतरी म्हणालं होतं की मॅडम हे कठीण जाते म्हणायला. आज आपण याचा प्रयोग करणार आहे. भक्तः वंदते, भक्तौ वंदेते, भक्ताः वंदन्ते. दिसते ना क्लिअर? हे तो निळा रंग आम्हाला हे करतोय. आमच्या डोळ्याला सहन होत नाही तो निळा रंग. ब्ल्यू नाही दिसत. ब्ल्यू जे आहे ते दिसत नाही बरोबर. हो का? हा, ते आता ब्ल्यू त्याच्या झालाय निळा रंग खूप जास्त. निळा कलर. हा पार्श्वभूमीवर रंग Irritate कन्फ्युज. होतंय डोळ्याला. हा, खूप रंग झाले ते. थोडासा वेळ भेटला की हा. त्याला व्यवस्थित करून घेईल मग मी. हा इतके पाहिजे चालेल. ठीक आहे ना. आजच्या दिवस ऍडजस्टमेंट करू आपण. बरं बरं. हा, मलाही वेळ नाही भेटून राहिला, काय करू शाळेच्या कामाने. ठीक आहे. भक्त प्रथम पुरुष लटलकार आत्मनेपदी प्रथम पुरुष जे आहे तो आपण चालवतो आहे. एक एक धातू चालवणार आहे आपण. वंद, इक्ष वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळे धातू चालवायचे आहेत आपल्याला. तर त्यामुळे कसा चालवला जातो, कशा प्रकारे उपयोग करायचा. तर आपण आता इथे जे आहे ही धातू जी आहे इथं पठते होणार नाही. इथे स्पष्ट दिलेलं आहे तुम्हाला पुढे कुठे कुठे कोणते धातू चालतात. इथे दिलंय का? नाही, पुढे आहे स्पष्टपणे कुठले धातू चालतात आणि कुठले धातू चालत नाही इथे लिहून दिलंय मी. पुढे आहे म्हणजे आत्मनेपदीचे धातू कशा प्रकारे चालतात आणि लट लकारचे धातू कशा प्रकारे. तर हे आत्मनेपदीचं धातू वंद, भक्तः वंदते, भक्तौ वंदेते, भक्ताः वंदन्ते. हे प्रथम पुरुष आहे. मध्यम पुरुष जे आहे त्वं वंदसे, युवा वंदेते, यूयं वंदध्वे. उत्तम पुरुष जे आहे अहम वंदे, आवाम वंदावहे, वयम वंदामहे. म्हणजे आपल्याला पाठ करावं लागेल. हे जे आहे लक्षात ठेवावं लागेल की वंदते, वंदेते, वंदन्ते प्रथम पुरुष, वंदसे, वंदेथे, वंदध्वे मध्यम पुरुष, वंदे, वंदावहे, वंदामहे उत्तम पुरुष. मग आता आपण या ठिकाणी कर्ता जो आहे इथे वेगवेगळ्या कर्ता वापरून जे आहे आपण हे करू शकतो. जसं आता इथे तृतीय पुरुषी म्हणजेच प्रथम पुरुष जे आहे या ठिकाणी कर्ता आपण थर्ड पर्सन जो आहे हा कुठलाही वापरू शकतो. देवः वंदते, देवौ इकडं, किंवा रामः वंदते, रामौ वंदेते, रामः वंदन्ते. पुरुषः वंदते, पुरुषौ वंदेते, पुरुषाः वंदन्ते. त्वं वंदसे, युवा वंदेते, यूयं वंदध्वे. अहम वंदे, आवाम वंदावहे, वयम वंदामहे. आता याचप्रमाणे लब धातू. मैम पठ्यते का आपने बोला था ना, पठती का कैसा आएगा वो आप एक बार एक्सप्लेन कर सकते हो? पठ्यते जैसा आपने बोला. वो कर्मणी करते वक्त होता है, यहाँ नहीं होता है अभी. कर्मणी प्रयोग, कर्तरी कर्मणी जब पढ़ेंगे ना आगे है वो होता है. इसमें नहीं आएगा? इसमें नहीं आएगा. ये आत्मनेपदी अभी चल रहा है. अच्छा, वो ऐसा है. सेंटेंस में, हाँ, कर्तरी कर्मणी सेंटेंस में. ठीक है, पहले आप ओके. कैसे है, आप थोड़ा जो लेवल फर्स्ट लेवल है तो स्टेप बाय स्टेप जाइए, एकदम से आगे मत चढ़िए, है ना. धीरे धीरे समझ लीजिए, फिर बाद में आपको कर्तरी कर्मणी आएगा. कर्मणी बहुत दूर है. कर्तरी कर्मणी बहुत दूर आहे. हा, आता आपलं हा, सुरुवातच पहिले आहे.
हो. आता आपल्याला धातू कुठले ते कसे चालवायचे, मग विभक्त्या, हा. मग विभक्त्यांचा अर्थ काय, मग तो त्या कशा वापरायच्या, हे आपण पहिले पक्क करून घेऊ, हे की नाही. हा लभ धातू फलम लभते, फले लभेते, फलानि लभन्ते, त्वं लभसे, युवां लभेते, यूयं लभध्वे, अहं हो. लभे, आवां लभावहे, वयं लभामहे. हा, तर आता आपण तुमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस करून घेऊ, म्हणजे जेणेकरून काय एक एक धातू तुम्ही चालवू शकाल. लक्षात आलं तुम्हाला? हो. हा, हो. मग एकेकाने एक एक धातू चालवायला देते, म्हणजे जेणेकरून तुमच्याही तोंडात बसतील ते, आणि तुम्हाला कसं चालवायचं त्याची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. गणेश कुलकर्णी महोदय, वदतु वंद धातु. भक्तः वन्दते, हम्म, भक्तौ वन्देते, भक्ताः वन्दन्ते. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. हम्म, मध्यम पुरुष त्वं वन्दसे, युवां वन्देथे, यूयं वन्दद्वे. उत्तम पुरुष अहं वन्दे, आवां वन्दावहे, वयं वन्दामहे. उत्तम. हा, भावना मिटकरी भगिनी वदतु लभ धातु. ही मीटिंग पुन्हा 10 मिनिटं. मी मी वाचू? म्हणू का? हा मी म्हणा. म्हणू का? हा. मी म्हणू? लभते, हम्म, फलम लभते, हम्म, फले लभेते, हम्म, फलानि लभन्ते, हम्म, त्वं लभसे, हम्म, युवां लभेथे, हम्म, यूयं लभध्वे, हम्म, अहं लभे, हम्म, आवां लभावहे, हम्म. वयं लभामहे. उत्तम. सेव धातु शुभा भगिनी. सेवकः सेवते, सेवकौ सेवेते, सेवकाः सेवन्ते, हम्म, त्वं सेवसे, युवां सेवेथे, यूयं सेवध्वे, हम्म. अहं सेवे, आवां सेवावहे, वयं सेवामहे. उत्तम. करिश्मा भगिनी खिद धातु. मॅम मी आज फक्त ऐकते फक्त. अच्छा, ठीक आहे. पौर्णिमा पांडे. प्रथम पुरुष भगिनी खिद्यते, भगिन्यौ भगिन्यौ. खिद्यन्ते, हम्म, भगिन्यौ खिद्यते, भगिन्यः खिद्यन्ते. भगिन्यः. मध्यम पुरुष तिथे ते भगिन्य. मिसप्रिंट आहे. भगिनी, भगिन्यौ, भगिन्यः. मध्यम पुरुष त्वं खिद्यसे, युवां खिद्य, यूयं खिद्यत्वे द्वे. हम्म, अहम, मॅम स्क्रोल कराल का? हम्म. उत्तम पुरुष अहम खिद्यते, अहं आवां खिद्ये. खिद्यावहे, हम्म, आवां खिद्यावहे, वयं खिद्यामहे. हम्म. इक्ष धातु श्रावणी कुलकर्णी. चित्रम् इच्छते, चित्रे इच्छते, चित्राणि इच्छन्ते, मध्यम पुरुष मीटिंग संपली जरी ना तरी मी लगेच मेसेज टाकते, दुसरी मीटिंग त्याला जॉईन करा. आज 2 तास घेतोय आपण. बर. हम्म. श्रावणी भगिनी प्रथम पुरुषच वाचलं.
ठीक आहे, महेश कावळे महोदय. इक्ष धातू. प्रथम पुरुष हम्म. चित्रम इक्षते चित्रे इक्षते चित्राणि इक्षन्ते. हम्म. मध्यम पुरुष त्वम इक्षसे युवाम इक्षेये इक्षेथे इक्षते. हम्म. युवम इक्षध्वे. उत्तम पुरुष अहम इक्षे आवाम इक्षावहे वयम इक्षामहे. हम्म. पूरम. हा, प्रकाश महोदय. वृद्ध आहे ना? वर्ध हा, वृद्ध. वृद्ध हा, वर्ध. वर्ध. बालः वर्धते, हम्म. बालो वर्धेते, हम्म. बालाः वर्धन्ते. हम्म. त्वं वर्धसे, यूयं वर्धेते, हम्म. यूयं वर्धध्वे. हम्म. अहं वर्धे, हम्म. आवां वर्धावहे, हम्म. वयं वर्धामहे. हम्म. सह धातू. फोरम सह. शहा. श्रमिक सहते श्रमिकौ सहेते हम्म. श्रमिकाः सहन्ते. हम्म. त्वं सहसे हम्म. युवां सहेते यूयं सहद्वे. अहं सहे आवां सहावे वहे सहावहे. वयं सहामहे. हम्म. सहावहे वयं सहामहे. हम्म. शुभ धातू. कोण राहिलंय? चंद्रः शोभते, हम्म. चंद्रौ शोभेते, हम्म. चंद्राः शोभन्ते. त्वं शोभसे, युवां शोभेथे, युवं शोभद्वे. अहं शोभे. उत्तम पुरुष अहं शोभे, हम्म. आवाम अवहे, वयं शोभामहे. हम्म. लज्ज धातू. गणेश महोदय. आपली परीक्षा 23 तारखेला होणार आहे बरं, 23 फेब्रुवारी. बरेच जण अब्सेंट हो. असतात. 23 फेब्रुवारी पर्यंत आपला रोज क्लास राहणार आहे. एखाद्या दिवशी प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, लज्ज धातू. प्रथम पुरुष हम्म. वधू लज्जते, हम्म. वधौ वधवौ. लज्जेते, वद्भौ वध्वौ लज्जेते, हम्म. वध्वः लज्जन्ते. हम्म. मध्यम पुरुष त्वं लज्जसे, हम्म. युवां लज्जेथे, हम्म. यूयं लज्जद्वे. हम्म. उत्तम पुरुष अहं लज्जे, हम्म. आवां लज्जावहे, हम्म. वयं लज्जामहे. हम्म. कंप धातू. प्रकाश शिवरकर महोदय. हा. कंप धातू. चोरः कंपते, हम्म. चोरौ कंपेते, चोराः कंपन्ते. हम्म. त्वं कंपसे, हम्म. यूयं कंपेथे, यूयं कंपध्वे. हम्म. अहं कंपे, आवां कंपावहे. थोडं वर कर. आवां कंपावहे, वयं कंपामहे. हम्म. भाष. नेता भाषते, नेतारौ भाषेते, नेतारः भाषन्ते. हम्म. त्वं भाषसे, यूयं भाषेथे, यूयं भाषध्वे. अहं भाषे, आवां भाषावहे, वयं भाषामहे. आता हे बिना पाहून तुम्ही करू शकता. नुसतंच आपण जर याप्रमाणे कुठलाही धातू दिला तर आता म्हणू शकाल. आपण एक ठेवूया. हा, ठीक आहे. हे इथे जे आहे सेव धातू, भाषा धातू चालवा याप्रमाणे पाहू.
जमेल? प्रयत्न करून पहा. मी पाहते प्रयत्न करून. हा, करा. अं, या सेवतेच्या ठिकाणी भाष धातू चालवायचा आहे. बाकी हे सेवक सेव- हे सगळं राहील तसं तसं, हो. फक्त क्रियापद बदलेल. भाष क्रियापद. सेवकः भाषते, हम्म, सेवकौ भाषेते, हम्म, सेवकः भाषन्ते. प्रथम पुरुष. हम्म, त्वं भाषसे, हम्म, युवां भाषेथे, यूयं भाषध्वे. मध्यम पुरुष. हम्म, अहं भाषे, हम्म, आवां भाषावहे, वयं भाषामहे. उत्तम पुरुष. हा. तर दुसरा धातू कोण चालवून दाखवते? मी घेऊ. हो, घ्या ना. लभ धातू चालवा. सेवकः लभते, हम्म, सेवकौ लभेते, हम्म, सेवकाः लभ्यन्ते. हम्म, प्रथम पुरुष. त्वं लभसे, युवां लभते, यूयं लभध्वे. हम्म. मध्यम पुरुष. अहं लभवे, लभे, आवां लभा लभे. अहं लभे, आवां लभावहे, हम्म, वयं लभामहे. उत्तम हे पुरुष. बघा इथे है ना, इथे चूक केली थोडीशी. लभन्ते, लभध्वे. तुम्ही हा. लभ्यन्ते म्हटलं इथे, है ना. हा. इथे लभन्ते आणि इथे लभे. हम्म.